आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही अन संपणार नाही माझ्या भीमाचा दरारा माझ्या भीमाचा दरारा अरे संपला नाही अन संपणार नाही माझ्या भीमाचा दरारा माझ्या भीमाचा दरारा आदरणीय व्यासपीठ व माझी इथे जमलेले गावकरी मंडळी सर्वांना माझा जय भीम माझे नाव श्रावणी राजेश केदारे आज मी आपल्या समोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी 2 शब्द बोलणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तसेच स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सकपाळ आणि त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासूनच अत्यंत हुशार व महत्त्वाकांक्षी विचारांचे होते. शालेय शिक्षण घेत असताना त्यांना अस्पृश्य म्हणून खूप त्रास सहन करावा लागला, पण ते मुळीच खचले नाही. त्यांनी अस्पृश्य दीन दलित समाजाचा उद्धार करण्याचे ठरवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले उच्च शिक्षण बडौदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन पूर्ण केले. त्यानंतर ते आपल्या मायदेशी परतले. त्यांनी शिक्षण हे समाज प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे हे जाणले. आपल्या बांधवांना त्यांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा संदेश दिला. त्यांनी दीन दलित समाजाच्या न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने व सत्याग्रहे केले. त्यांनी सामाजिक भेदभाव करणाऱ्या मनस्वृता ग्रंथाचे जाहीर दहन केले. नाशिक मधील काळाराम मंदिर दीन दलितांसाठी खुले केले. महाडच्या 14 तळ्याचाही सत्याग्रह केला. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्कृष्ट वाचक व लेखक होते. त्यांनी बहिष्कृत भारत व समानता यासारखी वृत्तपत्र सुरू करून समाज प्रबोधन केले. त्यांचे कार्य कोणालाही शब्दात व्यक्त करता येणार नाही इतके प्रचंड आहे. असा हा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा धनी ज्ञानतपस्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 6 डिसेंबर 1956 रोजी काळाच्या पडद्याआड गेले. करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान, करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान, अशी भीमरावांची शान भल्या भल्याची झुकते मान, भल्या भल्याची झुकते मान. अरे अशी भीमरावांची शान भल्या भल्याची झुकते मान, भल्या भल्याची झुकते मान. या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर